श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजचा दिवस खूपच दुर्मिळ आणि पवित्र आहे, कारण आज संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आलेल्या आहेत. या वर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या संक्रांतीचा पुण्यकाळ 3:06 तर 6:53 असणार आहे. यावेळेत तुम्ही दानधर्म पूजापाठ करू शकता. या वर्षीची संक्रांत खूपच खास आहे, कारण या वर्षी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आलेल्या आहेत. शास्त्रानुसार असा योग फार कमी वेळा येतो. तब्बल 23 वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे. यापूर्वी 2023 मध्ये हा योग जुळून आलेला होता. आणि या दिवशी केलेले दान, पूजा आणि उपवास सहस्रपटीने फल देतात. पण मित्रांनो, या दुर्मिळ योगात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर पुण्याऐवजी पापही लागू शकते. आजच्या व्हिडिओत आपण मकर संक्रांतीला कोणता नैवेद्य करावा, पुरणपोळी करावी का, एकादशीचा उपवास करावा का, संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्याने कोणते नियम पाळावेत, पूजा कशी करावी, कधी करावी, सुवासिनी स्त्री जेवू घालावी का, महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळावेत, पितरांचा घास कधी टाकावा, ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवसापासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण काळाला देवतांचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले स्नान, दान, जप खूप आणि अनेक पटींनी पुण्यदायी, फलदायी ठरतात. संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्याने त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. एकादशी ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी उपवास केल्याने पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि आज तर संक्रांत आणि एकादशी हा योग एकत्र आल्यामुळे याचे पुण्य दुप्पट मिळेल. म्हणून संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू नैवेद्य म्हणून विष्णूंना समर्पित करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला अनेक पटींनी फळ मिळेल. यंदा मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आल्याने संक्रांतीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. मित्रांनो, आजच्या दिवशी सूर्यदेव आणि विष्णू भगवान दोघींचीही विशेष कृपा मिळते. त्यामुळे यावर्षी आपल्याला सूर्यदेव आणि विष्णू भगवान या दोघांचीही कृपा एकाच दिवशी एकत्र मिळवण्याची संधी आहे. म्हणून संक्रांतीच्या दिवशी केलेले तीळदान, उपवास, तुळस पूजन हे अत्यंत फलदायी ठरते. संक्रांतीच्या दिवशी पाळायचे महत्त्वाचे नियम. पहाटे लवकर स्नान करावे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळून उष्ण पाण्याने स्नान करावे. तीळ हे शरीर आणि मन दोघेही शुद्ध करते. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे. स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, तीळ व लाल फूल घालून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावी. या दिवशी तुळस पूजन करावे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करून दीप लावावा. त्यामुळे विष्णू कृपा व लक्ष्मी कृपा प्राप्त होते. संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आल्यामुळे आपल्याला या दिवशी नैवेद्यासाठी तुळशीचे पान किंवा तुळस तोडायची नाही. जर तुम्हाला तुळस नैवेद्यामध्ये ठेवायची असेल तर ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळस तोडणे वर्ज्य करावे. जर दोन तिथी एकत्र आल्या आणि त्यामध्ये एकादशी असेल तर आपण सर्वप्रथम एकादशीला प्राधान्य देतो. त्यामुळे या संक्रांतला एकादशीला सर्वप्रथम प्राधान्य राहील. त्यामुळे यंदा संक्रांतीपेक्षा एकादशीचा उपवास लागू होईल. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास करायचा आहे आणि पूजेमध्ये उपवासाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून सुवासिनी स्त्री जेवू घालायची आहे किंवा आपल्या घरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या पितरांना देखील एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच नैवेद्य दाखवायचा आहे किंवा घास टाकायचा आहे. मकर संक्रांतीला काय दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू दान करणे फार शुभ मानले जाते. यामध्ये फळे, तिळगुळ, धान्य, वस्त्र, तिळगुळाचे लाडू, फळे, विशेषतः गरीब व गरजू लोकांना या वस्तू दान कराव्या. आता सर्वांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आहे. त्यामुळे उपवास करावा का, कसा करावा, नैवेद्य कोणता द्यावा. एकादशी आणि कोणता दुसराही सण एकत्र आल्यास आपण एकादशीला सर्वप्रथम प्राधान्य देतो. त्यामुळे या दिवशी उपवास करायचा आहे आणि उपवासामध्ये फलाहार, दूध, साबुदाणा, फळे हेच पदार्थ खायचे आहेत. संक्रांतीला आपण गोड पुरणपोळीचं जेवण बनवत असतो. पण एकादशी आल्यामुळे हे पुरणपोळीचं गोड जेवण आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी बनवायचे आहे. संक्रांतीच्या दिवशी सात्विक अन्न सेवन करावे. तर बघा, यावर्षी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आल्यामुळे चुकूनही करू नका या चुका. या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. खोटे बोलू नये, घरामध्ये भांडण विवाद करू नये, कोणाचाही अपमान करू नये किंवा कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी प्रसन्न मन ठेवावे आणि सर्वांशी बोलताना नम्रपणे बोलावे. अन्नाची नासाडी करू नये. तर बघा मित्रांनो, या चुका केल्यास आजच्या पवित्र दिवसाचे पुण्य नष्ट होते. आपण केलेले दान धर्म याचेही फळ आपल्याला मिळत नाही.
त्यामुळे या दिवशी हे नियम आवर्जून पाळावेत. या दिवशी महिलांनी विशेष नियम पाळावेत, कारण कोणतीही देवपूजा, दानधर्म ही स्त्रियांच्या हातूनच होत असते. महिलांनी तुळशीजवळ सकाळी व सायंकाळी दिवा लावावा. शक्य झाल्यास एकादशीचा उपवास करावा. घरात शांतता व सकारात्मक वातावरण ठेवावे. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. तर बघा मित्रांनो, यंदाची संक्रांत आणि एकादशीचा योग खूप दुर्मिळ आणि पवित्र आहे. त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. शक्य झाल्यास तेवढे दान, धर्म, जप, तप, पूजा पाठ करण्याचा प्रयत्न करा. असा दुर्मिळ योग पुन्हा येणार नाही. त्यामुळे आपल्या पदरात अनेक पटींनी पुण्य पाडून घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहेत ते सांगा.